नमस्कार. आज मी तुम्हाला सातबारावरील पोकळ बोजा म्हणजे काय आणि तो कसा होतो किंवा तो कसा काढायचा असतो याबद्दल सांगणार आहे. तुमच्या सातबारा उतार्यावर पोकळ बोजा असा शब्द दिसतोय का? किंवा त्यामुळे तुमची जमिनीची विक्री, खरेदी, व्यवहार थांबलेत का? किंवा कर्ज तुमचा थांबलंय का? म्हणजे तुम्हाला कर्ज मिळत नाही आहे का त्याच्यामुळे? अशा खूप गोष्टी आहेत. खूप लोकांना असं वाटतं की पोकळ बोजा म्हणजे मोठा कायदेशीर प्रश्न, पण प्रत्यक्षात तो अनेक वेळा फक्त नोंदीतील तांत्रिक त्रुटी असतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सातबारावर पोकळ बोजा म्हणजे नेमकं काय, तो कसा होतो आणि सर्वात महत्त्वाचं तो कसा काढायचा असतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे आणि तुम्ही पाहत आहात आपलं कायदेशीर चॅनल. तुम्हाला मी सगळी कायदेशीर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात आधी आपण सातबारा उतारा म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. सातबारा उतारा हा महाराष्ट्रातील जमिनीचा एक महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज आहे. यामध्ये खालील माहिती दिलेली असते. जमिनीचा मालक कोण आहे, जमिनीचा सर्वे नंबर काय आहे, तसंच गट नंबर काय आहे, जमिनीची किती क्षेत्रफळ आहे, जमिनीला क्षेत्रफळ किती असतं ते त्यामध्ये असतं, तसंच पिकांची नोंद किती झालेली आहे, त्यावर बोजा किती आहे आणि तुमची कर्जाची नोंद किती आहे, हे सर्व याच्यामध्ये लिहिलेलं असतं, म्हणजेच सातबारामध्ये. तसंच यामुळे जमिनीवरील खरेदी विक्री करताना किंवा कर्ज घेताना तुम्हाला सातबारा उतारा हा खूप महत्त्वाचा असतो. आता आपण बघूयात पोकळ बोजा म्हणजे नक्की काय, पोकळ बोजा कशाला म्हणतात. सातबारावर कर्ज किंवा बोजाची नोंद आहे, पण प्रत्यक्षात ते कर्ज अस्तित्वात नसतं किंवा ते फेडलेलं नसतं, फेडलेलं असतं. म्हणजेच कर्जाची नोंद फक्त कागदावर राहते, पण प्रत्यक्षात त्या कर्जाचा संबंध राहत नाही. यालाच पोकळ बोजा असे म्हणतात. पोकळ बोजा तयार होण्याच्या काही सामान्य कारणं असतात, ते आपण बघूयात. सगळ्यात पहिले बघू, कर्ज फेडले आहे पण नोंद काढलेली नाही. जर शेतकऱ्याने बँकेचे किंवा सहकारी संस्थेचे कर्ज फेडले पण महसूल खात्यातून बोजा कमी करण्याची नोंद केली नाही, तर तो बोजा सातबारावर कायम राहतो. तसंच जुनी नोंद राहणे. कधी कधी काय होतं, अनेक वर्षापूर्वी घेतलेले तुमचं कर्ज असतं, ते कर्ज संपलेलं असतं पण नोंद रद्द केलेली नसते, त्याला देखील पोकळ बोजा असे म्हटले जाते. म्हणजे तुम्ही कर्ज फेडलंय पण कागदोपत्री तुम्ही जाऊन ते ऑफिसमध्ये ते जी प्रोसेस असते लिगली की ते कॅन्सल केलेलं आहे की नाही ते बघत नाही, त्यामुळे ते तसंच असतं पेंडिंग आणि ते तुम्हाला पोकळ बोजा म्हणून दाखवलं जातं. नोंदीतील तांत्रिक चुका काय होतात त्या बघूयात. महसूल कार्यालयात किंवा नोंदणी करताना कधी कधी तांत्रिक चुका किंवा नोंद अद्ययावत न होणे यामुळे देखील तुम्हाला पोकळ बोजा हा दिसत असतो, म्हणजे ऑनलाईन दिसत असतं. पोकळ बोजामुळे काय समस्या निर्माण होऊ शकतात ते बघू. पोकळ बोजा दिसल्यास तुम्हाला काही व्यवहार अडकू शकतात. उदाहरणार्थ, जमीन विक्री करताना तुम्हाला अडचण येते. तसंच बँक कर्ज देण्यास नकार देते, कारण त्यांना दिसतं की तुमचा कर्जाचा बोजा शिल्लक आहे. खरेदीदार संशय घेतो, म्हणजे जो खरेदी करत असतो त्याला असं वाटतं की यांच्यावर त्या जमिनीवर कर्ज आहे, पोकळ बोजा हा दिसतो आहे. तसंच कायदेशीर व्यवहार लांबतो. यामुळे या सर्व कारणांमुळे तुम्हाला पोकळ बोजा हा वेळेत काढणे खूप महत्त्वाचे असते. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कर्ज फेडता त्यावेळेला ते ऑनलाईन ड्राफ्टिंगमध्ये काय त्यांची प्रोसेस आहे ती तुम्ही पूर्ण झालेली आहे की नाही ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच पोकळ बोजा काढायचा कसा ते बघूयात. सर्वात पहिले संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे तुम्ही अर्ज करावा लागतो. नंतर कर्ज फेडल्याचा तुम्हाला पुरावा तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक असते. 1. बँकेचे नो ड्यू सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. दुसरं, कर्ज फेडल्याची तुमच्याकडे पावती असली पाहिजे. संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तसंच फेरफार नोंद. यानंतर महसूल खात्यात फेरफार केली जाते.
चौकशी होते. तसंच चौकशीमध्ये तलाठी किंवा मंडळ अधिकारी कागदपत्रांची तपासणी करतात. बोजा कमी करणे. आता तो बोजा कसा कमी केला जातो ते बघूया. तपासणी पूर्ण झाल्यावर सातबारावरून बोजाची नोंद कमी केली जाते. लक्षात ठेवण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत आपण ते बघूयात. जमीन व्यवहार करण्यापूर्वी सातबारा तुम्ही नीट तपासा. बोजा असल्यास त्याची स्थिती स्पष्ट करा. बँकेचे नो ड्यू सर्टिफिकेट घ्या. महसूल कार्यालयात फेरफार नोंद करून घ्या. या पद्धतीने तुम्ही पोकळ बोजा हा कसा काढला गेला पाहिजे हे मी सांगितलेलं आहे. आपल्याला सातबारावरील हा पोकळ बोजा म्हणजेच प्रथम कर्ज नसतानाही राहिलेली नोंद आहे. तो वेळेत काढला नाही तर जमीन व्यवहार अडचणीत येऊ शकतात. म्हणून योग्य कागदपत्रांसह महसूल कार्यालयात अर्ज करून तो काढणे आवश्यक आहे. आपल्याला ही सगळी माहिती कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तुमच्या जवळच्या लोकांना शेअर देखील करा ही माहिती आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच कायदेशीर माहिती बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि